ठाणे कल्याण आणि मुंब्र्यामध्ये लोकलनं अंमली पदार्थ येत असून शाळा कॉलेजमधील अनेक तरुण-तरुणी या अंमली पदार्थांच्या आहारी नेणारी टोळी सक्रिय असल्याचं उघड झालंय। त्याचबरोबर पोलिसांनी ही कारवाई करण्यामध्ये असमर्थता दर्शवल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत। शीतपेय, पाणी किंवा हुंगण्यामुळे नशा चढत असल्यानं ठाण्यामध्ये अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय। हे अंमली पदार्थ औषधातील घटक असल्यामुळे त्याचा ड्रगमध्ये समावेश होत नसल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई करता येत नाही। त्यामुळे जितेंद्र आव्हाड या औषधांचा समावेश अंमली पदार्थात करावा यासाठी देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना 2 किलो अंमली पदार्थ कुरिअरने पाठवणार आहेत। मी अनेक व्यापारी गेल्या 15 दिवसांमध्ये पकडून पोलिसांच्या हातात दिलेले आहेत, पण पोलीस असं म्हणतात की हा सध्याचा ड्रग हा नार्कोटिक्स मध्ये नसल्यामुळे आम्ही याच्यावर कारवाई करू शकत नाहीये आणि त्यामुळे कदाचित इतका मुबलक प्रमाणात गल्लीबोळात तो उपलब्ध झाला आहे की पोलीस त्याच्यावर काही कारवाई करू शकत नाहीये आणि त्यामुळे पोलिसांची हतबलता बघून हा ड्रग मुख्यमंत्री आणि उपमुख्य आपल्या पंतप्रधान मोदी साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब या दोघांनाही मी आज कुरिअर मार्फत पाठवतोय।